नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विभागातील विषय अभियांत्रिकी चित्रकला या विषयामध्ये आरेखन वाचन हा एक घटक आहे आणि या घटकाचा दुसरा भाग या व्हिडिओमध्ये सादर केलेला आहे. बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न 4थ्या मधला दुसरा उपप्रश्न आरेखन वाचनाचा येतो आणि त्यालाच इंग्रजीमध्ये आपण ब्लू प्रिंट रीडिंग असं म्हणतो. हा प्रश्न 5 मार्काचा येतो. असेच काही प्रश्न या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इथं पहा, ही आकृती क्रमांक 1 आहे, ही आकृती क्रमांक 2 आहे, आकृती क्रमांक 3 आहे. या 3 प्रश्नांची उत्तर आपण या भागामध्ये पाहणार आहोत. पहा, ही आकृती क्रमांक 1 आहे आणि प्रश्नामध्ये असं 2 देखावे दिले जातात. हा एक देखावा आहे आणि हा दुसरा देखावा आहे. या 2 देखाव्यामधील काही मापं आपल्याला दिलेली असतात आणि त्याच्यावरूनच काही मापं विचारलेली असतात किंवा रेषांची नावं विचारलेली असतात. पाहूया आपण. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ए चे माप लिहा. तर सर्वप्रथम आपल्याला आकृतीमधील प्रत्येक माप आपण एकदा पाहिली पाहिजेत. पहा, इथं हे अंतर 35 आहे आणि पुन्हा 15 आहे. त्यानंतर हे उभं माप इथं 25 आहे, हे उभं माप 25 आहे, हे उभं माप 20 आहे. या ठिकाणी इथं 20 लिहिलेलं आहे, इथं बी आहे, म्हणजे या टोकापासून या टोकापर्यंत बी लिहिलेलं आहे, हे 20 आहे. तर अशा पद्धतीने ही सर्व मापं आपण एकदा पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायला सोपं जाईल. पहा, ए चे माप बघूया आपण. तर ए या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा, ए अक्षर ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे एवढं अंतर आपल्याला विचारलेलं आहे. तर या देखाव्यामध्ये असं पूर्ण अंतर आपल्याला कुठं दिसत नाही. त्यावेळेस दुसऱ्या देखाव्यात पाहूया आपण. या सुद्धा देखाव्यामध्ये असं पूर्ण अंतर काय आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्याला बेरीज करून वजाबाकी करून ही उत्तरं शोधावी लागतात. पाहूया आपण. पहा, इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे ए चे माप आहे असं आपल्याला शोधावं लागेल. तर या देखाव्यामध्ये आपल्याला हे इथपर्यंत माप दिसते. पहा, 35 आणि 15 म्हणजे हे झाले 50, म्हणजे साधारणतः हे अंतर 50 झालं. आता बघा, हे अंतर इथं या देखाव्यात दिलेलं आहे 35, म्हणजे 50 आणि 35 हे 85 झाले. आपण पाहूया आता, इथून हे अंतर शोधूया आपण. तर इथं हे जे अंतर आहे हे अंतर म्हणजे या बाहेरील अर्धवर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. तर हे त्रिज्येचं माप इथं दिलेलं आहे आपल्याला, R 35. R म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या. म्हणजे हे 35 आणि हे 35 70 आणि हे 50, म्हणजे असं एकूण अंतर एकूण माप होईल 120 मिलीमीटर. तेव्हा परीक्षेमध्ये या प्रश्नाचं उत्तर ए चे माप 120 मिलीमीटर आहे असं पूर्ण वाक्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. अन्यथा अर्धा गुण कमी होण्याची शक्यता राहते. दुसरा प्रश्न पाहूया आपण. बी चे माप लिहा. पहा, बी अक्षर आपल्याला इथं मिळालेलं होतं, म्हणजे या टोकापासून या टोकापर्यंतचं अंतर आपल्याला शोधायचं आहे. जर आपण हे उभं अंतर जर शोधलं तर आपल्याला हे बीचं माप शोधायला सोपं जाईल. परंतु इथं 20 आणि हे 20 आहे, म्हणजे ह्या एकूण अंतरामधून जर हे 20 अधिक 20 40 मिलीमीटर अंतर जर वजा केलं तर बीचं माप आपल्याला मिळेल. पाहूया आपण. तर इथं कोणत्याही देखाव्यामध्ये इथं उभं माप आपल्याला पूर्ण दिसत नाही, परंतु ह्या 2 मापावरून आपल्याला आणि ह्या तिसऱ्या मापावरून एकूण माप आपल्याला शोधता येईल. पहा, हे 25 आहे आणि हे 25 म्हणजे 50 झालं आणि हे 20 म्हणजे हे 20, म्हणजे 70 मिलीमीटर अंतर हे एकूण झालं. आणि ह्या 70 मधून जर हे 20 आणि हे 20 जर वजा केलं म्हणजे 70 वजा 40 म्हणजे बी चे माप 30 मिलीमीटर आहे असं आपल्याला लिहिता येईल. तिसरा उपप्रश्न आहे, सी ने दर्शविलेल्या रेषेचा प्रकार लिहा. पहा, सी अक्षर इथं लिहिलेलं आहे आणि सी या रेषेनं इथं ही रेषा दाखवलेली आहे.
म्हणजे याचा अर्थ आपल्याला सर्व रेषांचे प्रकार माहीत असणं आवश्यक आहे. हा जो प्रकार आहे हा तुटक रेषेचा प्रकार आहे. तेव्हा सीने दर्शवलेली रेषा तुटक रेषा आहे असं पूर्ण वाक्यात लिहिलं पाहिजे. पुढचा उपप्रश्न आहे, हे पहा, हे जे चिन्ह आहे हे फाय म्हणतात त्याला. फाय 40ने दर्शवलेल्या छिद्राची खोली लिहा. फाय हे चिन्ह व्यासासाठी दाखवलेलं असतं. म्हणजे 40 व्यास असलेलं जे छिद्र आहे त्याची खोली आपल्याला शोधायची आहे. तर फाय 40 या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तेव्हा फाय 40 इथं लिहिलेलं आहे आणि ही रेषा जर आपण पाहिली तर या ठिकाणी आली. म्हणजे आतील जे वर्तुळ आहे या वर्तुळाचं माप हे फाय 40 आहे. आता या वर्तुळाची खोली आपल्याला शोधायची आहे. तेव्हा वर्तुळाची खोली ही नसते, तर साधारण हे वर्तुळाकृती जे दिलेलं आहे ही खाच आहे किंवा छिद्र आहे. तेव्हा या वर्तुळाच्या छेदनबिंदूपासून जे प्रोजेक्शन निघतात दुसऱ्या देखाव्यामध्ये तुम्हाला याची खोली दिसेल. पहा, या छेदनबिंदूपासून ही इथं तुटक रेषा दिसते आणि या छेदनबिंदूपासून इथं तुटक रेषा दिसते. तुटक रेषेचं जेवढं अंतर असेल तेवढं या छिद्राची खोली असणार आहे. म्हणजे हे जे अंतर आहे हे 20, म्हणजे या गोलाकृती छिद्राची खोली आहे 20. तेव्हा फाय 40ने दर्शवलेल्या छिद्राची खोली 20 मिलीमीटर आहे असं लिहावं लागेल आपल्याला. त्यानंतर आकृती क्रमांक 2 पाहूया आपण. या ठिकाणी हे अंतर 60 मिलीमीटर दिलेलं आहे. त्यानंतर इथं सी हे अक्षरानं दाखवलेलं आहे. त्यानंतर हे ए इथं आहे पहा. त्यानंतर R35 लिहिलेलं आहे आणि हे बाहेरील अर्धवर्तुळाची त्रिज्या दाखवलेली आहे. इथं R15 आहे आणि ही जर रेषा आपण पाहिली तर आतील वर्तुळाचं माप दाखवते. म्हणजे R म्हणजे रेडियस, म्हणजे आतील वर्तुळाची त्रिज्या 15 मिलीमीटर आहे. इथं टॉप व्ह्यू लिहिलेलं आहे म्हणजे हा वरील देखावा आहे. तर अशा पद्धतीनं सर्व मापं नावं आपण एकदा डोळ्याखालनं घालणं आवश्यक आहे. तेव्हा पहिला प्रश्न पाहूया, ए चे माप लिहा. आता ए अक्षर जिथं असेल आणि ए अक्षरानं जे माप दाखवलेलं असेल, पहा हे माप दाखवलेलं आहे, तेव्हा ए चे माप आपल्याला शोधायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा वेळेस प्रश्नपत्रिकेवर सेट स्क्वेअरच्या साहाय्यानं हे अंतर मोजू नका. कारण बोर्ड प्रश्नपत्रिकेमधील ज्या डायग्रॅम्स असतात, आकृती असतात, ह्या प्रमाणबद्ध असतात, पूर्ण मापाच्या नसतात. तेव्हा सेट स्क्वेअरनं माप हे शोधायचं नाही. पाहूया आपण. हे पहा, हे जे ए माप आहे हे उभं माप आहे. तेव्हा इथं कुठेही आपल्याला उभं माप दिलेलं नाही. तेव्हा हे उभं माप या देखाव्यात असणं कदापि शक्य नाही. तेव्हा हे माप आपल्याला इथं शोधावं लागेल. इथं पाहूया आपण, हे जे R35 दिलेलं आहे म्हणजे रेडियस 35 म्हणजे त्रिज्या 35, ह्या अर्धवर्तुळाची त्रिज्या म्हणजे या मध्यबिंदूपासून या परिघरेषेपर्यंतचं अंतर 35 मिलीमीटर आहे. तेव्हा हे अंतर जर 35 असेल तर हे अंतर सुद्धा 35, म्हणजे हे एकूण अंतर 70 होईल. व्यासाचं अंतर 70 होईल. म्हणजे हे उभं माप म्हणजेच हे माप म्हणजे ए चे माप 70 मिलीमीटर आहे. दुसरा प्रश्न पाहूया आपण, बी चे माप लिहा. पहा, बी हे अक्षर तुम्हाला इथं दिसतंय आणि बीने दर्शवलेली जी रेषा आहे मापरेषा ती या तुटक रेषेमधलं अंतर दाखवते. पहा, आणि जेव्हा तुटक रेषेमधलं विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला या देखाव्यामध्ये हे उत्तर सापडणार नाही. नक्कीच हे जे अंतर आहे दोन तुटक रेषेमधलं अंतर हे वरील किंवा खालच्या देखाव्यामधील म्हणजेच दुसऱ्या देखाव्यामध्ये असणार आहे. तेव्हा हे तुटक रेषेचं प्रोजेक्शन कोणत्या बिंदूपासून आलं ते पाहूया आपण. पहा, या छेदनबिंदूपासून हे तुटक रेषेचं प्रोजेक्शन आलं आणि या छेदनबिंदूपासून या तुटक रेषेचं प्रोजेक्शन आलं. म्हणजे या दोन बिंदूमधलं जर अंतर तुम्हाला सापडलं तर नक्कीच बीचे माप आपल्याला मिळेल. म्हणजे आतील जे वर्तुळ आहे ह्या वर्तुळाचं माप इथं दिलेलं आहे. पहा, R15. R म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या, म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या 15 आहे आणि हे जे अंतर होतं हे व्यासा एवढं होतं. म्हणजेच व्यास 30 झाला. म्हणजेच बीचे माप 30 मिलीमीटर आहे. त्यानंतर तिसरा उपप्रश्न पाहूया आपण, सीचे माप लिहा.
पहा इथं या ठिकाणी सी हे अक्षरानं हे माप दाखवलेलं आहे, तर आपल्याला हे माप शोधायचं आहे. पहा इथं R35 आहे, म्हणजे हे अंतर 35 आहे, इथं हे अंतर 60 आहे. मग हे जर आपल्याला एकूण अंतर जर मिळालं आणि ह्या एकूण अंतरामधून हे 60 आणि 35 जर वजा केलं तर सीचे माप तुम्हाला मिळेल. पहा या देखाव्यामध्ये हे 140 या टोकापासून या टोकापर्यंत म्हणजे पूर्ण लांबी पूर्ण अंतर दाखवलेलं आहे. म्हणजे इथून हे अंतर 140 आहे आणि 140 मधून जर हे 60 अधिक 35 95 म्हणजे 140 वजा 95 जर केलं तर 45 हे उत्तर येईल. म्हणजे सीचे हे जे माप आहे ते 45 मिलीमीटर आहे. त्यानंतर चौथा उपप्रश्न पाहूया. डी ने दर्शविलेल्या रेषेचा प्रकार कोणता आहे? डी अक्षर पहा इथं आहे, आपल्याला इथं मिळतं आणि डी ने जी रेषा दाखवलेली आहे हे पहा, ही रेषा ही माप रेषा आहे. कारण या बिंदूपासून ही वाढीव रेषा आली आणि ह्या दोन वाढीव रेषा एकत्र जोडल्या आहेत म्हणजे माप रेषा आहे. म्हणजे डी ने दर्शवलेली रेषा माप रेषा आहे. त्यानंतर आकृती क्रमांक 3 पाहूया आपण. याच्यामध्ये एका वस्तूचे हे दोन देखावे दिलेले आहे आणि या वस्तूचं इथं नाव सुद्धा दिलेलं आहे. पहा पहिला उपप्रश्न आहे ए चे माप लिहा. तर इथं आपल्याला ए अक्षर इथं दिसत आहे. पहा इथं बी आहे, इथं सी आहे. तर पहा ए चे माप म्हणजे हे उभं अंतर एवढं आणि म्हणजे आपल्याला जर एकूण अंतर मिळालं. पहा एकूण अंतर इथं 60 आहे आणि त्यानंतर हे अंतर 20 आहे. म्हणजे 60 मधून जर 20 वजा केलं तर हे अंतर तुम्हाला मिळेल म्हणजे 40 मिलीमीटर. म्हणजे ए चे माप 40 मिलीमीटर आहे. त्यानंतर बी चे माप पाहूया आपण. पहा बी इथं लिहिलेलं आहे आणि हे उभं अंतर आहे. तर हे अंतर इथं सेट स्क्वेअरनं मोजू नका. हे प्रोजेक्शन कुठून आलंय पहा, या बिंदूपासून आणि हे प्रोजेक्शन या बिंदूपासून. म्हणजे हे उभं अंतर आपल्याला शोधावं लागेल. तर इथं असं उभं अंतर कुठेही दिलेलं नाही एकूण. आणि या देखाव्यामधील हे जे उभं अंतर असेल हे अंतर या देखाव्यामध्ये म्हणजे दुसऱ्या देखाव्यात असू शकत नाही. तेव्हा पहा इथं असं एक वक्राकृती पृष्ठभाग दाखवलेला आणि इकडेही वक्राकृती म्हणजे या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचं अंतर. तर हे जो वक्राकृती आहे इथं दिलेला आहे पहा R40. याचा अर्थ असा आहे की हा जो वक्राकृती भाग आहे याची त्रिज्या 40 आहे. म्हणजे मध्यबिंदूपासून हे अंतर 40. इथं 40 आहे म्हणजेच या वक्राकृती भागाची त्रिज्या सुद्धा 40. म्हणजे इथून हे अंतर 40 म्हणून हे एकूण अंतर झालं 80. म्हणजे बी चे माप 80 मिलीमीटर आहे. त्यानंतर तिसरा उपप्रश्न पहा. सी ने दर्शवलेल्या रेषेचा प्रकार. हे पहा सी अक्षर इथं आहे आणि यानं दर्शवलेली रेषा म्हणजे ही रेषा आणि ही रेषा आहे तुटक. म्हणजे सी ने दर्शवलेली रेषा तुटक रेषा आहे. चौथा उपप्रश्न पहा. वस्तूची एकूण लांबी किती आहे? वस्तूची लांबी म्हणजे हे एकूण अंतर झालं पहा. तर हे एकूण अंतर आपल्याला इथं दिसतंय का पाहूया. तर इथं जे 130 दिलेलं आहे हे 130 मिलीमीटर अंतर. या हे जे दोन लहान वर्तुळ आहेत या वर्तुळांच्या दोन केंद्रबिंदूमधलं अंतर 130 आहे. आपल्याला एकूण लांबी म्हणजे या छेदनबिंदूपासून ते या छेदनबिंदूपर्यंतचं अंतर विचारलेलं आहे. तेव्हा हे जे 130 आहे हे आपल्याला उत्तर सांगता येत नाही. आता इथं या मध्यबिंदूपासून म्हणजेच केंद्रबिंदूपासून या छेदनबिंदूपर्यंतचं अंतर म्हणजेच हा जो गोलाकृती भाग आहे याचं जर आपल्याला माप मिळालं. पहा या बाजूला माप दिलेलं आहे. पहा इथं आतील वर्तुळाचा व्यास इथं दिलेला आहे आणि हे जे बाहेरील अर्धवर्तुळ आहे याची इथं त्रिज्या दिलेली आहे R15. म्हणजे या आतील वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून केंद्रबिंदूपासून ह्या बाहेरील वर्तुळाचं अंतर आहे 15. म्हणजेच इथूनही हे 15 असेल. म्हणजे हे 15 आणि हे 15 30 झालं आणि हे 130. म्हणजे हे दोन वर्तुळामधील केंद्रबिंदू अंतर 130. म्हणजे 130 आणि 30 160 मिलीमीटर होईल. म्हणजे वस्तूची एकूण लांबी 160 मिलीमीटर आहे.
अशाच पद्धतीनं या देखाव्याचं नाव किंवा या वस्तूचं नाव असंही विचारू शकतात इथं. या वस्तूचं नाव आहे ग्लँड, म्हणजे पाण्याच्या पंपासाठी ही वस्तू वापरलेली जाते. अशा पद्धतीनं 5 मार्काचा हा प्रश्न येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे सेट स्क्वेअरच्या साह्यानं ही माप मोजून लिहू नका. बऱ्याच वेळेला आता इथं या वर्तुळाची, म्हणजे आत जे वर्तुळ आहे या आतल्या वर्तुळाची त्रिज्या व्यासही विचारू शकतात, कारण इकडं दिलेलं आहे. पहा इथं लिहिलेलं आहे 5 आणि 2 होल्स. याचा अर्थ असा आहे की 20 मिलीमीटर व्यासाची 2 वर्तुळं इथं आहेत, असं छिद्र आहेत असा अर्थ होतो. म्हणजे या सुद्धा आतील वर्तुळाचा व्यास हा 20 मिलीमीटर होईल. अशा प्रकारे अनेक प्रश्न निर्माण करता येतात. तेव्हा बोर्ड परीक्षेमध्ये 5 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. धन्यवाद.